नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, बंगालच्या खाडीत म्यानमारजवळ एक कमी दाब क्षेत्र तयार झालेले आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा गुजरातजवळ एक कमी दाब क्षेत्र तयार आहे आणि त्यामुळेच आज दिनांक 3 नोव्हेंबर त्याचप्रमाणे 4 नोव्हेंबर या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, हा पाऊस काही मोजक्या भागामध्येच होण्याची शक्यता आहे. संपूर्ण विभागामध्ये हा पाऊस नसणार आहे आणि हा पाऊस साधारणपणे दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 3 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे याची माहिती आपण आता घेऊया. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 3 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रातील गुजरातजवळील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी आणि चिपळूण या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खेड, वडूज, पालटण, कोल्हापूर, बारामती, दौंड आणि इंदापूर या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, त्यानंतर हिंगोली, नांदेड आणि लातूर या ठिकाणी दुपारनंतर हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. जसं की वाशिममधील काही भाग, त्याचप्रमाणे अमरावती, पुसदमधील काही भाग, महागाव, उमरखेड या परिसरामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुलगाव आणि वर्धा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 3 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या 3 राज्यातसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.